आपले बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहे। प्रत्येक जण काही ना काही सेवा करत असतं, परंतु या सर्व काही गोष्टी करत असताना आपल्याला प्रश्न पडतात की रोजची पूजा कशी करावी आणि जे पूजेचं साहित्य असतं, प्रसाद असतो किंवा निर्माल्य असतं, त्याचं काय करायचं बरं। कारण आपण स्वच्छता ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं। तर मी अशी थोडीफार माहितीसुद्धा देणार आहे आणि बाप्पांसाठी काही चांदीच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत। तर मी त्या कशा केल्या होत्या, म्हणजे कोणते पैसे वापरले, आणि बघा मी बाप्पांसाठी हारसुद्धा बनवलेला आहे, मुकुट बनवलेला आहे आणि एक शॉल। तर असं आपण सगळं काही आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर आपल्याला रोज प्रश्न पडतो की बाप्पांसाठी हार कसा बनवायचा बरं, फुलांचा बनवायचा, पानांचा बनवायचा, दुर्वांचा बनवायचा की पाकळ्यांपासून बनवायचा, असे अनेक प्रश्न उद्भवतात, पण त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे। तर माझ्याकडे गुलाबाच्या फुलं भरपूर होते, त्यांच्या पाकळ्यांपासून मी बाप्पांसाठी छान माळ बनवलेली आहे आणि कलशाला लावण्यासाठी सुद्धा। बघा रोजचा प्रश्न पडणारा असतो आपल्याला, परंतु आपण ही सेवा करत असताना सुद्धा तेवढाच आनंद आपल्याला मिळत असतो। तर बाप्पा बघा आज किती सुंदर दिसत आहेत ना। तर त्यांना मी गळ्यामध्ये अशा प्रकारे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेली माळ अर्पण केलेली आहे आणि त्यांच्या मस्तकावर जे फुलं ठेवलेली आहेत ना, त्याकरता सुद्धा मला वस्तू बनवायची होती। तर मुकुट तर आपण पुढे बघूच मी कशा प्रकारे बनवलेला आहे। तर आजची पूजा बघू शकता अशा प्रकारे केलेली आहे। आज सकाळी ज्यावेळेस मी गार्डनमध्ये आली ना, तर तेरड्याच्या झाडाला भरपूर फुलं लागलेली होती। तुम्ही या झाडाला काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येकाला वेगवेगळी नावं आपल्याला माहिती असतात। तर मला सुद्धा कळेल की तुम्हाला आणखी नवीन काय नाव माहिती आहे। तर बघा आज गार्डनमध्ये आली आणि तेरड्याच्या झाडाला भरपूर फुलं लागलेली होती। तर विचार केला की आज आपण या फुलांपासूनच बाप्पांसाठी छान हार वगैरे बनवूया। तर मी तो हार कसा बनवलेला आहे आपण घातल्यानंतर बघणारच आहोत। त्याचबरोबर कलशाला आणि आज सायंकाळच्या वेळेस मला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची होती, तर मी त्याकरिता सुद्धा हार बनवणार आहे। आज आहे वैभवलक्ष्मी मातेचा शुक्रवार, तर शुक्रवारची पूजासुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा गार्डनमध्ये आता खूप सुंदर फुलं निघायला लागलेली आहेत, वातावरणसुद्धा अगदी मनाला प्रसन्न करणारं झालेलं आहे। तर बघा मी अशा प्रकारे आली खाली आणि आता चला हार बनवून घेऊया, कारण बाप्पांना हार तर आज घालायचा आहे। बऱ्याचदा काय होतं आपण बऱ्याचशा गोष्टी नियोजन करतो पण ते बरोबर होत नाही। तर बघा अशा प्रकारे मी मेन एंट्रीला आज रांगोळी काढलेली आहे। आज शुक्रवार आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घराच्या मेन एंट्रीला अशा प्रकारे सुशोभित करून आपला जो उंबरा आहे त्यालासुद्धा हळदीचं लेपन करून आपण त्या आवडीनिवडी जपून सर्व काही गोष्टी ह्या करत असतो। घराच्या मेन एंट्रीला आणखीन सुशोभित करण्यासाठी मला बऱ्याचशा गोष्टी ह्या बनवायच्या आहेत, याबद्दलचे सुद्धा व्हिडिओज मी अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही ते बघू शकालच। तर थोडे दिवस लागतील त्या गोष्टी करण्यासाठी, कारण वेळ तर हवा ना, कारण प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी आपल्याला वेळ हवा असतो। घरातील नित्यनेमाची कामं करून जो वेळ मिळतो ना, त्या वेळामध्ये मी ह्या गोष्टी करत असते। कारण आपली रोजची कामं केल्यानंतर आपल्याला जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये जर आपण एखादी गोष्ट बनवली तर त्यामध्ये जो मिळणारा आनंद असतो तो काही वेगळाच असतो। तर बघा अशा प्रकारे बाप्पांसाठी तेरड्यांच्या फुलांची माळ बनवलेली आहे। तर ही फुलं सुद्धा अगदी दिसायला खूप सुंदर दिसतात। तर बघा बरीचशी फुलं ही गार्डनमधीलच आहे। तर बाप्पांचा हा देखावा बघू शकता, तर जास्त करून गुलाबी कलरमध्ये आहे
आजूबाजूची फुलंसुद्धा गुलाबी आहेत, पडदेसुद्धा गुलाबी आणि त्याच्यामध्ये बाप्पांना आज अर्पण केलेली फुलांची माळसुद्धा अगदी गुलाबी आहे। तर बघा अशा प्रकारे मी बरीचशी फुलझाडं लावलेली आहेत आणि म्हणूनच त्याचा फायदा मला बऱ्याचदा होत असतो। तर बघा आपले बाप्पासुद्धा खूप सुंदर दिसत आहे। तर बघा आपल्याला प्रश्न पडतात की आता बाप्पांचं निर्माल्याचं रोजच्या रोज काय करायचं। तर आपण काय करायचो, मी पहिले काय करायची म्हणजे अशी माहिती होती तर त्याप्रमाणे आपण वागायचो खरं तर, पण आता बदल केलेला आहे। तर ते तसंच तिथे राहू द्यायचं साईडला एका टोपलीमध्ये, किंवा ते प्रसाद तसाच राहू द्यायचा आणि जी फळं आहे ती 10 दिवस तशीच ठेवायची। तर बघा आपल्याला हे करायचं नाही, आपल्यामध्ये बदल करायचा आहे। तर आपण ही फळं जी ठेवतो ती रोजच्या रोज बदलू शकतो। अगदी आपण निर्माल्य आहे ते काढून झाडांमध्ये टाकू शकतो। प्रसाद आहे तो सुद्धा प्रसाद उचलून घ्यायचा आहे। यामुळे आपण जी पूजेची मांडणीची केलेली आहे ती अगदी सुरेख आणि सुंदर अशी स्वच्छ दिसते आणि आपल्याला सुद्धा खूप भारी वाटतं बरं का। कारण आपण जर त्या वस्तू तिथेच ठेवल्या 10 दिवस तर त्याला म्हणजे चिलटं येतात किंवा म्हणजे आपण सगळं नकारात्मकता तयार होत असते। तर ह्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या जर असेल तर आपल्याला हे बदल करावेच लागतात। तर बघा अशा प्रकारे आपण रोजच्या रोज जी पानं आहे, फुलं आहे, जी पत्री आहे ती बदलून ठेवू शकतो। फळंसुद्धा नवीन ठेवू शकतो। फुलवाती म्हणा, त्या वाती म्हणा छानपैकी एका ठिकाणी जमा करायच्या आणि नंतर त्या एकत्र जाळून टाकायच्या। तर बघा बाप्पांसाठी मी चांदीच्या काही वस्तू बनवलेल्या आहेत। तर मी त्या कशा बनवल्या म्हणजे पैसे कुठून वापरलेले आहेत आपण हे पुढे बघणारच आहोत। तर जास्वंदाचं फूल, दुर्वा आणि मोदक अशा प्रकारे बाप्पांसाठी ह्या वस्तू मी आधीच बनवून घेतल्या। परंतु काय झालं, गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्यावेळेस बाप्पा आपल्या घरी आले त्या दिवशी सगळी पूजा वगैरे केली, परंतु ह्या गोष्टी माझ्या लक्षातच आल्या नाही की मी ह्या वस्तू ठेवलेल्या नाही। तर मी त्या आज ठेवलेल्या आहेत आणि लायटिंग लावलेली आहे या ठिकाणी। त्याच्यानंतर ह्या लायटिंग ज्या आहेत त्या मिशो ॲपवरून मागवलेल्या आहेत, फुलांच्या आहेत आणि इथे मोठा लॅम्प लावलेला आहे, तो लॅम्पसुद्धा मी आजच लावला। तर आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेला हा लॅम्प आहे। तर मी याचा साचा जो आहे म्हणजे खालचा चौकोन आणि वरचा चौकोन आणि आजूबाजूला खांब अशा प्रकारे मी बनवून आणलं होतं आणि त्याच्यानंतर घरीच तयार केला हा आईस्क्रीमच्या काड्यांपासून लॅम्प। आणि हा जो आहे तो कोरोनाच्या पिरियडमध्ये मी बनवलेला आहे, ज्यावेळेस अगदी म्हणजे व्हिडिओसुद्धा बनवता आला नाही। तर मी असाच बनवला, पण खूप सुंदर झालेला आहे, अगदी सोबर साध्या पद्धतीने म्हणजे दिसणारा आहे तो। तर नॅचरल म्हणतो ना आपण तसा आहे तो आणि तोच वुडन कलर त्याला दिलेला आहे। तर बघा आजची पूजा खरं तर यावर्षीचं डेकोरेशन अगदी सुंदर झालेलं आहे, परंतु काय झालं गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्हाला वेळच मिळाला नाही, त्याच्यामुळे मला व्हिडिओमध्ये असं पाहिजे तसं दाखवता आलं नाही। आणि बघा हे काही जे लटकन लावलेले आहेत ते मी नंतर लावलेले आहेत। तर बघा बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये असतात परंतु वेळेवर आपल्याला कधी सापडत नाही। तर तरीसुद्धा मी मोठे मोठे बॉक्स तयार करून ठेवलेले आहेत या वस्तू ठेवण्यासाठी। तर बऱ्याचदा मी काय करते डेकोरेशनमध्ये वापरते तर ते इकडे तिकडे ठेवले जातात म्हणून वेळेवर सापडत नाही, परंतु मी हे कामसुद्धा आता आज केलेलं आहे। सगळे बॉक्स जे आहे ते नीट केलेले आहेत। ज्यावेळेस आपण बाप्पांचा देखावा करतो त्यावेळेस रिअल जी झाडं असतात ती सुद्धा ठेवली पाहिजे, यामुळे सुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि खूप सुंदर वाटतं बरं का अशा प्रकारे आपण डेकोरेशन केल्यानंतर। तर सायंकाळ झाली होती आणि अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची पूजा आणि वैभव लक्ष्मी मातेची पूजा या ठिकाणी केलेली आहे। तर बघा अन्नपूर्णा मातेला मी जी खाऊची पानं आहेत त्यांचा वापर इथे केलेला आहे। तर काही फुलं ठेवली त्याच्यामध्ये आणि कलशाला सुद्धा खाऊची पानं ठेवलेली आहेत। तर ही पानं जी आहेत ती घरच्याच गार्डनमधील आहे बरं का, आणि जिप्सीची फुलं याच्यामध्ये दिसायला खूप सुंदर वाटतात। तर अशा प्रकारे आजचं या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे। तर बघा दर शुक्रवारी मी अन्नपूर्णा मातेची सेवा करत असते आणि सायंकाळी स्वयंपाक बनवला, वरण भात भाजी पोळी, तर खीर बनवली शेवयांची। तर अन्नपूर्णा मातेला आणि बाप्पांना अशा प्रकारे नैवेद्य दिलेला आहे। तर बघा नैवेद्यामध्ये आपण कुठलाही नैवेद्य ठेवू शकतो। तर सुकामेव्यांपैकी रोजच्या रोज आपण एक वस्तू ठेवावी। डाळिंबाची दाणे, गुळापासून बनणारे पदार्थ असे अनेक वस्तू आपण प्रसाद म्हणून वापरू शकतो।
त्याच्यानंतर रात्र झालेली होती आणि बघा मी अशा प्रकारे मुखवटा बनवायचा होता म्हणून माझी तयारी सुरूच होती. तर थोडा पसारा झाला. त्याच्यानंतर ही फुलं जी आहे ती आजच ऑनलाईन आलेली आहेत. तर मी दिवाळी सणांसाठी यापासून वस्तूच बनवणार आहे. तर अशा प्रकारे लटकनची लेस आणि काहीही फुलं आहेत याचा वापर करून हा मी मुकुट तयार केलेला आहे. खूप सुंदर झाला. तर ही लेस काही दिवसांपूर्वीच आणलेली होती. तर अगदी म्हणजे डेकोरेशनला मॅच असंच हा मुकुट तयार झालेला आहे आणि बाप्पांसाठी शॉलसुद्धा बनवलेली आहे. मुकुटला मी फुलं जी चिटकवलेली आहेत ती फेविबॉन्डचा वापर करून चिटकवलेली आहे आणि अगदी सुंदर सुरेख असा मुखवटा रेडी झालेला आहे. आता शॉल बनवायची होती त्याकरिता माझ्याकडे रेड कलरची वर्क असलेली लेस होती. तर काही नाही फक्त लांबीला घेतली मी, मला किती मोठी हवी तेवढी कट केली आणि खालच्या बाजूला सुद्धा दुसरी लेस थोडी लावलेली आहे आणि झाली आपली बाप्पांची ही शॉल. तर दिसतायत ना आपले बाप्पा सुंदर शॉल आणि मुकुटमध्ये. तर अगदी कमी वेळामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा. कारण बघा अशा छोटमोठ्या आयडियाज वापरून आपण आपल्या घरामध्ये बरेचसे डेकोरेशन म्हणा काही वस्तू म्हणा बनवू शकतोच. अशा मी बऱ्याच वस्तू ऑनलाईन मागवलेल्या आहेत. तर ही सेकंड वस्तू आहे ती म्हणजे कानातले. तर बघा माझ्या मुलींनी तिच्यासाठी हे कानातले मागवलेले आहेत. कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे आणि खरंच म्हणजे चांगलं निघालं हे मागवलेलं. तर बघा आपण ऑनलाईन शॉपिंग ज्यावेळेस करतो तर बऱ्याचशा गोष्टी ह्या खूप सुंदर आपल्याला मिळून जातात. तर हा कलर कसा वाटला तुम्हाला? छान वाटला ना? तर आम्ही हा मॅचिंग म्हणूनच घेतलेला आहे. त्याच्यानंतर चांदीच्या काही वस्तू आहेत तर मी त्या कशा घेतलेल्या आहेत आणि हा जो तुम्हाला बॉक्स दिसत आहे तो कशाचा आहे? तर बघा ह्या चांदीच्या ज्या वस्तू आहेत तर आपण बऱ्याचदा पैसे आपण जमा करतो त्याच्यातून सुद्धा घेऊ शकतो. तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या मी जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस माझ्या मुलाला मांजा लागला तर बरेचसे जण त्याला बघण्यासाठी आले त्यावेळेस मी ह्या चांदीच्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत. कारण आलेले जे पैसे आहेत ते आपण इतरत्र खर्च करता आपण अशा प्रकारे देवांना लागणाऱ्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकतो. तर अशी पेटी केलेली आहे. त्या पेटीमध्ये मी पैसे जमा करत असते. प्रत्येक वेळेस आपण पूजापाठ करतो मोठी पूजा करतो त्यावेळेस आपण दक्षिणा म्हणून काही पैसे ठेवायचे साईडला आणि ते पैसे अशा एखाद्या पेटीमध्ये जमा करायचे आणि त्याच्यातून आपण अशा वस्तू खरेदी करू शकतोच. आणि बघा मी ह्या वस्तू ज्या बनवलेल्या आहेत तर मी हे नंतर सगळं आज मी देवांना अर्पण केलेलं आहे म्हणून तुम्हाला दाखवलं या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा ऑनलाईन शॉपिंगमध्ये ही 3rd नंबरची वस्तू आहे. तर हे मी दिव्यांचं आपण रिंग म्हणूया. तर बघा दिवाळीमध्ये आता बरेचसे दिवे लावावे लागतील त्याकरिताही आजपासून माझी दिवाळीची खरेदी सुरू झालेली आहे. कारण नंतर काय होतं स्टॉकमध्ये वस्तू मिळत नाही त्या संपून जातात आणि वेळेवर आपल्याला ते मिळू शकत नाही म्हणून आपण आधीच अशा प्रकारे ऑनलाईन शॉपिंगसुद्धा करू शकतोच. तर मी हे सुद्धा मिशो ॲपवरून मागवलेले आहेत. तर आपले जे दिवे असतात ते खूप सुंदर आपण तयार करतो. त्याच्यामध्ये ज्यावेळेस दिवा लावतो तर दिवा हा काळा पडतो किंवा तेल खाली असं पाझरतं वस्तू खराब होतात आपल्या आणि ते नको व्हावं म्हणून अशा प्रकारे आपण ह्या ज्या वाती टाकण्याचा जो साचा आहे तो मागवून आपण आपली दिवाळी साजरी करू शकतो. तर तुम्हाला माझ्या आयडियाज कशा वाटल्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.